नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. निळूभाऊ खाडेलकर. मी जेव्हा वृत्तपत्र विद्येचा अभ्यासक्रम करत होते त्यावेळी अग्रलेख हा माझ्या अभ्यासाचा विषय होता. अनंतराव भालेराव, माधव गडकरी, गोविंद तळवळकर आणि निळकंठ खाडेलकर यांच्या अग्रलेखांचा मी अभ्यास केला होता. अनंतराव भालेराव उर्फ आमचे अण्णा औरंगाबादमध्ये असल्यानं त्यांचा आणि माझा लहानपणापासून परिचय होता. काही कार्यक्रमाच्या निमित्तानं तळवलकर आणि माधव गडकरी यांचीही भेट झाली होती, पण निळकंठ खाडेलकर यांची मात्र कधी भेट झाली नाही. त्यावेळी त्यांनी विकसित केलेली त्यांची प्रॅक्टिकल सोशलिझम ही थेअरी खूप गाजत होती. त्यांच्या भाषणाचे वृत्तांत फार गाजायचे. मी नियमित त्यांचा पेपर वाचत असे. पुढं नोकरीच्या निमित्तानं मुंबईला जाणं झालं. माझी नोकरी माहिती खात्यात असल्यानं विविध पत्रकारांना भेटण्याचा रोजच योग यायचा, पण खाडेलकरांची मात्र काही भेट होत नव्हती. तो काळ 1995चा होता. महाराष्ट्रात युती सरकार आलं होतं. मी त्यावेळेचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची जनसंपर्क अधिकारी होते, तर माझे पती राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी होते. 1-2 वेळ काही कार्यक्रमात त्यांना ऐकलं होतं, पण भेट नव्हती. ते खूप स्पष्ट वक्ते आहेत. त्यांना फारसं कोणी भेटायला गेलेलं आवडत नाही, अशा अनेक वदंता त्यांच्याबद्दल ऐकल्या होत्या. श्रीनिवास राजभवनमधील कालावधी पूर्ण करून जेव्हा 1999ला मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कार्यालयात आला आणि आमची एकदा भाऊंची प्रत्यक्ष भेट झाली. गोरापान वर्ण, वामन मूर्ती, भेदक घारे डोळे, लांब वाढवलेले केस, चेहऱ्यावर विद्वत्तेचं तेज आणि एक बेफिकीर भाव, असं मी त्यांचं पहिलं दर्शन होतं. मी तर प्रथम भारावूनच गेले. माझ्या नकळत मी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. ते एकदम म्हणाले, छे, मला कोणी पाया पडलेलं आवडत नाही. मी म्हटलं, पण भाऊ, मला मोठ्या माणसांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यायला आवडतं. त्या क्षणी आमची छोटी चकमक होता होता वाचली. मग मात्र आमचं त्यांच्याकडं नित्यनेमानं येणं जाणं सुरू झालं. त्यांची कन्या आणि नवाकाळची संपादिका जयश्री तर माझी जीवाभावाची मैत्रीणच झाली. भाऊंचं वैशिष्ट्य म्हणजे ते लेखनात आणि बोलण्यात कुणाचा मुलाहिजा ठेवत नसत. आपलं म्हणणं ते ठामपणे आणि निर्भीडपणे मांडत. कोट्यावधीची गुंतवणूक असलेल्या भांडवली वृत्तपत्रांच्या राज्यात मालक संपादक असलेले नवाकाळ हे वृत्तपत्र त्यांनी सर्वाधिक खपाचं वृत्तपत्र करून दाखवलं, आणि तो एक विक्रमच होता. मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपामुळं राज्याच्या राजधानीतील कामगार वर्गच देशोधडीला लागला, याचं फार मोठं शल्य निळूभाऊंच्या मनात होतं. त्यांच्या नवाकाळमधून कामगारांचे प्रश्न ते धडाडीनं मांडत. अनेक वृत्तपत्र विविध कारणासाठी विकली जातात, पण भाऊंचा पेपर मात्र त्यांच्या अग्रलेखामुळे विकला जायचा, हा एक वेगळाच इतिहास आहे. आपल्या वाचकांवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. वाचकांनी केलेला प्रत्येक फोन निळूभाऊ स्वतः घेत. एका अगदी सामान्य वाचकानं त्यांना अग्रलेखाचा बादशाह असा किताब दिला. पत्रकारितेतील अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. पद्मश्री पुरस्कारही मिळाला, पण तो त्यांनी कधी मिरवला नाही. पण एका वाचकानं दिलेला अग्रलेखाचा बादशाह हा किताब मात्र आयुष्यभर त्यांनी अभिमानानं मिरवला. ते सतत कामात असत. पेपरच्या व्यापातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते छोटी मोठी पुस्तकं लिहायचे. अशाच एका पुस्तकाच्या प्रकाशनाला शिवाजी मंदिरमध्ये राज ठाकरे आले होते. तेव्हा त्यांनी नुकतंच शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा पक्ष काढला होता. भाऊंनी आपल्या भाषणात त्यांना सांगितले, तुम्ही राजकीय नेते आहात, मी पत्रकार आहे. मी राज्य करू शकत नाही, पण चाणक्यासारख्या तुम्हाला सल्ला देऊ शकतो. एकीची शक्ती समजून घ्या, आणि उद्धव ठाकरे तुमचे मोठे बंधू आहेत, तेव्हा उद्या सकाळी हातात एक गुलाबाचं फूल घेऊन त्यांना भेटायला जा. बघा मग काय चमत्कार घडेल तो. तुम्ही दोघे भाऊ एकत्र आलात तर महाराष्ट्रावर राज्य कराल, असा स्पष्ट सल्ला त्याने दिला. त्या दिवशीचं त्यांचं चाणक्य नीतीचं भाषण फार उद्बोधक होतं. जसं R.K. लक्ष्मण आपल्या ब्रशच्या एका फटकाऱ्यानं त्यांचं व्यंगचित्र जिवंत करत, तसे भाऊ मोजक्या शब्दात एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिचित्रण करत. गोंद्या माद्याची जोडी, तेल लावलेला पहलवान, मैद्याचे पोतं, अशी अनेक उदाहरणं देता येतील. महाराष्ट्र शासनानं पत्रकारितेचा पुरस्कार त्यांना द्यायचं ठरवलं. भाऊंचा स्वभाव बघता ते तो स्वीकारतील की नाही याबद्दल आमच्या मनात साशंकता होती. तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली. मी जयश्रीला विश्वासात घेतलं. ती म्हणाली, मी बाबांबद्दल काहीच खात्री देऊ शकत नाही, तू स्वतः भेटून त्यांना सांग. मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्यांना भेटायला गेले. आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या.
आम्ही जेव्हा विषयाकडे वळायचा प्रयत्न करायचो तेव्हा भाऊ तो विषय टाळायचे. शेवटी चहा पिऊन आम्ही परत आलो. पुन्हा दुसऱ्या दिवशी मी एकटी गेले आणि ते काही बोलायच्या आधीच सगळं धडाधडा सांगून टाकलं. भाऊंनी चष्म्यातून तीक्ष्ण नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, श्रद्धाताई, आपल्याला असले पुरस्कार नकोत. त्यावर मी म्हणाले, भाऊ, पत्रकारितेतील पुढच्या पिढीला दीपस्तंभ वाटावेत असे काही मोजके लोक आहेत आणि त्यात तुम्ही आहात. तुम्हाला पुरस्काराचं काही वाटणार नाही, पण महाराष्ट्र सरकारला आणि मराठी वाचकांना त्याचा किती आनंद होईल याचा विचार करा. सर्वांच्या आनंदासाठी का होईना म्हणून तुम्ही हा पुरस्कार स्वीकारावा असा माझा हट्ट आहे. बरीच चर्चा झाल्यावर ते म्हणाले, याआधी कुणाकुणाला हा पुरस्कार दिलाय त्यांची नावं सांगा. त्यावर मी म्हटलं, भाऊ, यावर्षीपासूनच जीवनगौरव पुरस्कार सुरू केलाय आणि तुम्हीच त्याचे पहिले मानकरी आहात. मग भाऊंनी पुरस्काराला संमती दर्शवली. सरकारनं हा पुरस्कार लगेच जाहीर केला आणि पत्रकारितेतील पहिला जीवनगौरव निळूभाऊ खाडीलकरांना देण्यात आला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उल्हासदादा पवार, मधुकर भावे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर एक शानदार सोहळा आयोजित झाला. सभागृहात जागा पुरणार नाही याचा अंदाज घेऊन त्या दिवशी बाहेर एक खास पडदा लावून त्यावरही सोहळ्याचे प्रक्षेपण करण्यात आलं होतं. मला आठवतं, मुंबई दंगलीबद्दल न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांनी तयार केलेल्या अहवालावर भाऊंनी एक अग्रलेख लिहिला होता. शीर्षक अत्यंत प्रक्षोभक होते, जस्टिस श्रीकृष्ण यांचं डोकं ठिकाणावर आहे काय? या अशा अग्रलेखामुळं सगळीकडे खूप चर्चा रंगली होती. लोकही घाबरले होते. राज्य विधिमंडळानं तर भाऊंवर हक्कभंग ठराव आणला. भाऊंनी त्यावरही माफी मागण्यास नकार दिला. शेवटी त्यांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यात भाऊंची तब्येत ठीक नव्हती. मग संपादक या नात्यानं सगळी जबाबदारी स्वीकारून त्यांची मुलगी जयश्री हिनं ती शिक्षा भोगली आणि आपण त्याचे खरे वारस आहोत हे लेखणीबरोबरच कृतीनेही तिनं सिद्ध केलं. भाऊ म्हणजे जनसामान्यांचे कैवारी, प्रॅक्टिकल सोशलिझमचे प्रणेते. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. कोणत्याही कार्यक्रमाचं वृत्तांकन करताना ते कागद पेनचा वापर करत नसत. कार्यक्रमाचे सर्व बारकावे, तपशील ते डोक्यात ठेवायचे. त्यांनी विविध व्यक्तींच्या घेतलेल्या मॅरेथॉन मुलाखतीही फार गाजल्या होत्या. मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात झाले बहु होतील बहु, परंतु या समहा असाच त्यांचा उल्लेख करावा लागेल. पत्रकारितेच्या इतिहासात त्यांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल.